विषयावर या काय सांगत होतो मी, व्यक्तिमत्व विकास कशा छान छान दिसणं, सुंदर सुंदर दिसणं, सुंदर सुंदर भाग पाडणं, अत्तर, परफ्यूम, लाली, लिपस्टिक काय जे असतं ते, फेविस्टिक जे काय असतं ते सगळं वापरणं म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे का असं मला विचारायचं. तुमचं काय वाटतं? याला व्यक्तिमत्व विकासाचा भाग म्हणायचं का? थोडंसं उदाहरण देईन. तुम्हाला किती माहित आहे मला माहित नाही. आता मी चित्रपटात न पाहणारा माणूस आहे, पण तरी तुम्हाला आठवत असतील जॉनी लिव्हर पाहिलं चित्रपटांमध्ये. जॉनी लिव्हर नाही तुम्ही लेटेस्ट चित्रपट बघणारे मंडळी आहे सगळे, असे काय आताचे सगळे सॉन्ग झाले, प्रसाराचा काळ गेला बरोबर ना. जॉनी लिव्हर कसा दिसायला बाबा, लेटेस्ट मध्ये मराठी चित्रपटात सांगितलं तर सिद्धार्थ जाधव कसा दिसायला बाबा, त्याची पर्सनॅलिटी काय आहे, रंग कसा आहे, केस काय, अवतार काय, ते सगळ्यांनी जॉनी लिव्हर बघा, सिद्धार्थ बघा, अगदी आपल्या चला अवतारमध्ये पावलं कदम बघा, पर्सनॅलिटी कशी आहे दिसायला काय, खूप गोरे गोरे छान मस्त टरबुजासारखे गाल, आणि म्हणून त्याच्यावर आपण प्रेम करतो, म्हणून या सगळ्या मालिका बघतो का सांगा ना का बरोबर. आज आमच्या गळ्यातला ताईंना भाऊ कदम, आज आमच्या गळ्यातला ताईंना आहे सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर आमच्या सर्व लोकांच्या गळ्यातले ताई, पण विनोदी म्हणल्यावर जॉनी लिव्हर लगेच यायचा. पण का ही माणसं गळ्यातली ताई का म्हणली सर, त्या काळातली गळ्यातली ताई का म्हणली, का म्हणली? दिसायला तर तुम्हीच म्हणताय असे तसे, यांचा रंग चांगला आहे का, यांचं रूप चांगलं आहे का, काय यांच्याकडे काय नक्की ही माणसं महाराष्ट्रातली देशातल्या लोकांच्या गळ्यातली ताई यांच्याकडे काय आहे असे, मग आम्हाला ते निर्माण करावं लागेल. या माणसाकडे जर काही नसताना ही महाराष्ट्रातील लोकांच्या सर्व एक अभिनेता म्हणून एक नट म्हणून जर सगळ्या लोकांच्या गळ्यातले ताई बनत असते, त्यांच्याकडे काय आहे, आमच्याकडे काय कमी पडले आम्हाला कोणी विचारले, आमच्या कॉलेजला आम्हाला कोणी ओळखी नाही की पोरगी कितवीला आहे, कितवीला काय घास पोरी हजार पोरं येतात, आम्हाला कोणी ओळखत नाही. का ओळखत नाही, यांना का ओळखतात मला सांगायचंय. व्यक्तिमत्व विकास, तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, हिडन ॲबिलिटीज इन युअर इनर पार्ट, सुप्त शक्ती म्हणूया त्याला, तुमच्या आतमध्ये दडलेली कोणती शक्ती, सुप्त शक्ती. कशी लपून बसलेली असते ही शक्ती, पण कुठे असते ती आतमध्ये बसलेली असते, आणि ती आतमध्ये लपून बसलेली सुप्त शक्तीला वाव द्यायचा, चालना द्यायचं काम जर कोणी करत असेल तर ते माध्यमिक लेवलवर, शालेय लेवलवर, कॉलेज लेवलवर आणि महाविद्यालयीन जागेवर एनएसएस हे काम करत असतात. त्या विकासाला, त्या गोष्टीला चालना द्यायचं काम इनर क्वालिटी सगळ्यांमध्ये आहे, पण त्याला चालना द्यायचं काम, मंच द्यायचं काम एनएसएस करतं. म्हणून आम्ही एनएसएस मध्ये गेलो पाहिजे. मला सांगायचं की हिडन क्वालिटीज इन युअर बॉडी, आमच्या शरीराच्या आतमध्ये असलेल्या ज्या इनर क्वालिटीज आहेत त्या जर बाहेर पडल्या तर आमची पर्सनॅलिटी बेस्ट बनते, आणि एकदा आमची पर्सनॅलिटी बेस्ट बनली की आम्ही लोकांच्या गळ्यातले ताई चॉकलेट वाटून चॉकलेट डे साजरे करून कोणी चॉकलेट बाय म्हणणार आहे, ते 2 दिवसापुरते कॅडबरी खायचं होतं कोणी म्हणते, चॉकलेट डे साजरे करून काही म्हणणार नाही, एक दिवस फादर डे मदर डे साजरा करून काही होणार नाहीये. पण आमची हिंदू संस्कृती सांगते आम्ही रोज हे डे साजरे करतो, आम्ही रोजच श्रम करतो, ती कल्याणाने संध्याकाळ करतो, सकाळची सुरुवात करतो. करागरी वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, बरोबर ना. प्रभाते मोबाईल दर्शन, झोपलेल्या जागी प्रभाते मोबाईल दर्शन, प्रभाते काय नाही आठवायचं, आणि आम्ही मग घोषणा द्यायचं असेल, पुढे राडे झाले असेल की आमच्या त्या घोषणा जाग्या होतात. आम्ही संस्कृती विसरलोय, आमचं व्यक्तिमत्व विकास विसरलोय, आणि आम्हाला राडे करायचे आमच्यातलं सगळं जागं होतं. वागताना कुठे जाते सगळं, व्यवहार कुठे जाते सगळं, व्यवहारात असू द्या, आचारात असू द्या, विचारात असू द्या, उच्चारात असू द्या, राडे करताना करायची वेळच येणार नाही. आज तुमच्या आमच्यात उरलंय ते फक्त राडे करण्यात. कुठेतरी हिंदू मुस्लिम काय होत्या लगेच नाही, कशाला पाहिजे, आम्ही माणूस आहोत ना, जात धर्म पंथ हे सगळं बाजूला ठेवूया, आम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे, आम्ही माणुसकी धर्म पाळला पाहिजे. मानसाने मानसासी मानसा सम वागणे ही जाणूची, हे आम्ही विसरलोय का, याचा आम्हाला विसर पडले का, याचा विसर पडत असेल, ते आम्हाला निर्माण करायचं असेल तर ती ताकद आपल्या येण्याची. पुन्हा एक छोटासा प्रश्न विचारणार आहे, विषयाच्या प्रस्तुत त्याच्यावर जाऊन शेतकऱ्याची जबाबदारी सांगणार. आज ज्या निमित्ताने हे व्याख्यान आहे,
मला सांगा एनएसएसचा स्थापना दिनाची तारीख काय आहे पूर्ण सालासह त्याला बक्षीस आहे. एनएसएसचा स्थापना दिन आहे ना त्या निमित्ताने व्याख्यान आहे ना तर ते तारीख नका सांगू तारीख आणि साल पण सांगा. कोण 2 वर्ष असे तुम्ही एनएसएस मध्ये काम करत असाल याच्या आधी 4-5 व्याख्यान झाली असतील तर तारीख मी सांगते मला तारीख 24 सप्टेंबर तर सांगून द्या. आता 24 सप्टेंबर आहे 24 सप्टेंबर किती 2000 काही का 1900 काही का 1800 काही का 1700 काही 24 सप्टेंबर किती मागे हा 1900 कॉपी करायला लागेल त्याच्यात पण तरी पण टाळे वाजवते आता ज्याची लायकी आहे बक्षीस बनवण्याची त्याची लायकी म्हणजे मग ते बक्षीस दिलंही पाहिजे ना. तुम्ही टाळ्या तरी वाजवून दाखवा. 24 सप्टेंबर 1969 रोजी उद्घाटन झालं पहिला कार्यक्रम झाला आणि एनएसएसला तिथून सुरुवात झाली. दुसरा प्रश्न बऱ्याच जणांना येणार आहे पण नशीब एकाच खुलणार आहे कारण सांगितले 2 फुलं आहेत पण एकच फोन आला तुम्ही म्हणजे एकच आवडती बाहेर काय मग तसंच आहे. आता मला माहिती आहे 200 पोरं आहेत समोर पण ते बक्षीस मी सगळ्यांना नाही देऊ शकत. शेवटी फुलणारं फुल कोणतं आहे बहरणारं फुल कोणतं आहे आणि लोकांना बहरणारी फुलं आवडतात. ही कोमललेली अशी भटलेली आहे कोणाला कोण खातो हे चॉकलेट करून नाही कॅडबरी वाटतं काय नाही ही फुलं व्हायला लागतात लक्षात ठेवा पण बहरणारी फुलं. दुसरा प्रश्न जर एनएसएसचा स्थापना दिन आहे 24 सप्टेंबर 1969 रोजी एनएसएसचा पहिला उद्घाटन कार्यक्रम झाला तिथून पुढे एनएसएस लागू झाले तर एनएसएस या शब्दाचा लॉंग फॉर्म न बोलता न हलता फक्त वर बोलता लॉंग फॉर्म काय एनएसएस बघितलं चिठ्ठी वर बोलता सर मला येतं मी विद्यार्थी एनएसएस मध्ये आले मला अभिमान आहे एनएसएसचा लॉंग फॉर्म नाही यावा असं वर बोलता मार्क्स आला की नाही बरोबर सर पण माझ्यासाठी थोडा भर पुढे करता हा यस बोला नॅशनल काळीवादन आमच्यासाठी ही पोरं आदर्श आहे. कोणीही आमच्यात येऊन प्रत्येकाला वाटतं आम्ही आयडॉल बनलो पाहिजे. डोळे असले डोळे मला खूप बोलावं लागेल आणि दिवसभर बोलावं लागेल सर दाखवतो आठवड्या वगैरे वाचता येत नाही का आम्ही वाचता येत नाही म्हणून तर आमचा प्रश्न आहे. आम्हाला डोळे असून दिसत नाही कान असून ऐकू येत नाही तोंड असून नीट बोलता येत नाही. हाच तर सगळ्यात मोठा आजच्या तरुणांचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतात नाही मोठा झाला पण तो अजिबात घरच्यांचं तुम्हाला ऐकता येते का बघा बोला तुम्ही सांगा म्हणजे तुम्हाला ऐकता येते का नाही झालं. आता सगळं गेले मला सगळं आहे पण पोरं लागले जाऊन पुस्तकं म्हणजे पुस्तकं वाचत नाही घरच्या म्हणतात ऐकत नाही. रस्त्याने खड्ड्याचे रस्ते तरी आता जाताना ट्रॅफिक पाहिलं बरं तिथून इथून एवढा वेळ नाही लागला एवढा गेट करून आपण यायला लागले. 2-3 जण पालक असतील बहुतेक बाकीच्या म्हणत असतो रागा ना गाड्या घेतले जरा आडव्या गाड्यावरून तिकडून 2 पोरी आडव्या इकडून 2 पोरी आडव्या तिला व्यान ना याला व्यान ना असं वाटतं यांना काही स्किन केले ते 2 पोरी बोलले जाऊ बाजूला गेले तर मारून तेव्हा ते पालक घेऊन गेले बिचारे. मला सांगायचं काय म्हणजे आम्हाला गर्दी झाली दिसतंय पण दिसतंय पण दिसत नाही. कान आहे पण ऐकू येत नाही. वाचता येतंय वाचत याच्यासाठी एनएसएस पाहिजे. वाचता येण्यासाठी शालेय शिक्षण काम करेल. एनएसएस वेगळी का द्यावी लागली एनएसएस वेगळी का द्यावी लागली वाचता येतंय ते शालेय शिक्षण काम करेल पण ते का वाचलं पाहिजे वाचण्याचा परिणाम काय होईल हे सांगायचं असेल तर एनएसएस ची गरज आहे. कळतंय ना काय होत आहे आम्हाला ऐकता येते आम्ही काय ऐकत रस्त्यावर पण काय ऐकल्यावर आमचं चांगलं परिणाम होईल काय ऐकल्यावर आमचं व्यक्तिमत्व त्या फुलांसारखं भरेल उमटेल आणि 4 माणसं गेल्यावर सगळ्यांच्या नजरा आमच्या खिलून राहतील याच्यासाठी एनएसएस आहे. व्यक्तिमत्व विकास फुलवायचा आहे ना. माशी चांगलीचं उदाहरण देत होतो मी अजून मुद्द्यावर उदाहरण पूर्ण केलं नाही. इनर क्वालिटी तेच फुल का आवडलं त्या पुरी म्हणले की गावासाठी चांगलं मोठे बरोबर ना का बरं सांगा ना का बरं तेच फुल का दुसरं का नको तर त्याच्या आधीच पाकळ्या घेऊन पडल्या
गळून पडलेल्या पाकळ्यांकडे कोणी लक्ष देत नाही, बरोबर ना? अरे गळून पडलेल्या पाकळ्यांकडे कोणी लक्ष देत, अशी फुलं कोणी नकोय, फुकट पण नकोय, कॅडबरी देऊन पण घेतो. पण टवटवीत फुलं आम्हाला पाहिजे, बहरणारी फुलं पाहिजे, चार दिवस उठून दिसणारी फुलं आम्हाला पाहिजे. येस नो? येस नो? दॅट्स इट. इनर क्वालिटीज. मग आम्हाला आमच्या इनर क्वालिटी इम्प्रूव्ह करावी लागते. मग आम्ही चार चौकात कसे दिसू? बोला ना, उठून दिसू. आणि लोकांना कोण पाहिजे? उठून दिसणार. कोण पाहिजे? तुम्हाला तुमचा रंग काय आहे, तुमचं रूप काय आहे, तुमचे कपडे किती भारी आहे, तुमचे कपडे फाटके आहेत का तुटके, याच्याशी समाजाला काही घेणं देणं नाही आहे. मला सांगा, आता हे जॅकेट मी काढून ठेवलं, तुम्ही असंच ऐका का नाही ऐकणार? काय ऐकत? मग त्या कपड्यावर काय अवलंबून नाही साहेब, मी काय बोलतोय याच्यावर अवलंबून आहे, मी विचार काय म्हणतोय, मत काय व्यक्त करतोय याच्यावर अवलंबून आहे. पण आम्ही बोलता येईना शायनिंग बिनिंग मारून कपडे वेगळे हे अध्यक्ष पुढे जातात नावाला विसरला आणि ते हिंदे महाराज कशाला ती एवढी मेहनत घेतली, कपडे घालायची, हातात मारायची, सगळं करायचं. आता शिक्षक दिन तुम्ही गेला सेलिब्रेट, टीचर झालं सेलिब्रेट. अहो काही पोरांनी टीचर देऊन शिकवलं सुद्धा नाही, दिलं सुद्धा नाही, पण मेकअप करण्यात ना पोरीने एक तास झाला. फोटो सेशन किती हरवले मॅडम, काय सांगताच येत नाही. फोटो सेशन प्राध्यापिका झाली ना, आज घ्या प्राध्यापकांनी तुम्ही सगळे असं प्राध्यापक एक तास मेकअप, पुढे गेल्यावर विद्यार्थ्यांसमोर काही बोलताही आलं नाही. पण त्याच्यावर काही मुलींनी सिंपल साधा आपल्यावरून आल्या, पण पुढे खडू हातात घेतल्यावर, एकदा खडू हातात घेतल्यावर, एकदा तोंड उचलल्यावर इतकी पावर केली, टुकारात टुकार. शिक्षकांना तपली देणारी पोरं सुद्धा पेट्रोल सायलेंट बसली आणि पुढे लक्ष दिलं. ही ताकद आहे तुमच्या इनर क्वालिटीची, ही ताकद आहे इनर क्वालिटी, ती इम्प्रूव्ह करा. याला व्यक्तिमत्व म्हणतात. बघा, त्या मुलीने सहज सिंपल आवरून आली, खडू घेतला, चांगलं शिकवायला सुरुवात केली, सगळे वर्ग शांत बसले. आणि बाकीचे मार शायनिंग मारत स्त्री परमी हे ते पास काय वाटलं काय पूर्ण पालन जाऊन आले असं चुकून फोटो रील काय दुसऱ्या दिवशी आले, बापरे एवढे टीचर का वाचायला शिकवायचा तपास काय शिकवायचे ते माहित नाही. त्याला म्हणलं कोणत्या विषय शिकवायला येतात, मला तेच लक्षात नाही. असे टीचर डे केल्यावर कसं काय होईल आपल्याला? टीचर डे करायचा आहे, टीचरच्या प्रोफेशनल मध्ये जाऊन ते केलं पाहिजे. मला पुन्हा पुन्हा सांगायचं ही काय पाहिजे. सायन्स विद्यार्थी नाही म्हणजे थोडी अडचण केली, पण काय नाही, मला आर्ट्स सांभाळून घेता येतं. बरेच जण कसं तुम्ही आर्ट्स फॅकल्टीचे असले पाहिजे. आता मला माहित नाही पूर्ण अंदाज झाले होते, सर बरोबर बोलतो तुम्ही मराठीला, तुम्हाला काय वाटतं? हा येतो पुढचं असं पूर्ण म्हणतात नंतर रिप्लाय देताना जवळ आल्यावर सांगता सर तुम्ही आपण आर्ट तुमचं काय इतिहास विषय येतात सर, मराठी विषय नाही, तुम्हाला केमिस्ट्री तुमचं केमिस्ट्री बॉडी इकडे कशी जुळली तुमचे असं म्हणतात. तर ऐका, ते बाजारातून भरून पाहिजे बड्डेला पण आणली असते, त्याला काय वांगायची गरज नसते, बरोबर का? विद्यार्थी मित्रांनो सांगा ना, तुम्ही काय करते आपण नवीन पक्ष स्थापन करू पाहिजे तुमच्यासाठी. फक्त बोलतच नाही, मग तुमच्या बाजूने बोलायचं पण तुमच्या बाजूने बोलायचं. तुम्ही असे बसला का बस काय ते बोलून पाहिजे, तुम्ही बोलून त्याच्यात काय म्हणतात हवा म्हणतात बर्थडेच्या दिवशी सेलिब्रेशन वगैरे, आणि काय करतात खाली त्याला अशी लांब शेपटी मांडतात, म्हणजे काहीतरी मांडतात आणि ते सोडून देतात. म्हणजे काय म्हणतात बोला ना, अरे लावलेलं नाही कधी बोलून केलं नाही, एखाद्या टीचर द्यायचं काही सेलिब्रेशन वगैरे काही केलंच नाही. सध्या सेलिब्रेशन येत एक काळ असा तुमचा तोच असा मला असं वाटतं, म्हणून तुम्ही अशाला सांगताय का आम्ही डबलची गड्डे बांधतो आणि ते भिंती लावतो आणि ते बरोबर करू शकतो. हा जमाना गेलाय आता, आहे की नाही? हा जमाना गेलाय. दुसरे बरोबर कोणते मग चिटपा चिटकीचा कार्यक्रम संपलाय आता, हे आयचा जमाना आलाय. डिजिटल पिढी विद्यार्थी करणं आपण सोडाय कुठे जातो वर स्लॅबला जाऊन सिलिंग जाऊन चिटकतो, बरोबर नाही? आपोआप इकडं तिकडं उड्या पण मारतो. मुहेबल स्ट्रक्चर काय असतं, मुहेबल कधी इकडं जाय कधी तिकडं जाय, आणि ते सगळे अनेक सोडले आणि त्याला खाली येऊन लावायची ती स्ट्रक्चर केलेली शेपटी आहे की की बनून वर का जातात. आता आपण जो साधा हवा भरतो तो चिटकावा लागतो, बरोबर ना? तो बनून जातो का? तो बनून जातो का? मग ते बनून का जातात? त्यात नायट्रोजन राहतं. हा काय ते जरा बरं दिसते मला, जरा त्याच्या गाळ्यावर माहिती त्याच्यात नायट्रोजन असतो. नायट्रोजन नसला तर हेलियम असतो. पण असे हलके असणारे गॅस त्याच्यामध्ये असतात. फुगेच आहेत, दोन्ही पण फुगे आहेत. एका फुग्याला धरून चिटकावं लागतं मॅडम, तरी पण त्याचं स्टिकी संपलं तर थोड्या वेळाने बटेल
फुग्याच्या आधी खाली पडली यशवानो यशवानो पडले नाही कधी फुग्या खाली जागे नाही मागे टाळ्या तरी वाजत चालणार फुगे फुगे जात पण काही फुगे कार्यक्रम करायचे सर खाली पडतात पण काही फुगे कार्यक्रम होऊनही 2 दिवस जातात तरी मात्र वर चिकटलेले असतात हेही फुगे तेही फुगे आणि मैदानावर तेही फुगे त्यांनी याच्यामध्ये भाग नाही घेतला तेही फुगे पण फुग्यांमध्ये आता मला कोण सांगतो त्यांनी सांगितलंय पण मला दुसऱ्यांकडे अपेक्षित आहे 2 फुग्यांमध्ये फरक काय बोला माझा महत्त्वाचा विषय अजिबात विचारायचं कारण नाही 2 फुग्यांमध्ये फरक काय काही फुगे वर जाऊन कार्यक्रम होणेही 2 दिवस चिकटलेले असतात काय कार्यक्रमात चौघा पाहुण्याच्या डोक्यावर पड अध्यक्षाच्या डोक्यावर पड इकडे जाय वाढे 2 फुगे आणि डॉक्टरांनी घेतला 2 वर्ष घेतला फरक काय बोला त्यांनी नाही सांगितलं दुसरं कोणी सांग असं का पटकन मागून सांगा मागून जागे असताच कळलं नाही तर झोपलेले विचारलं मी कोणी जे वरची चिटकली ना त्यांच्यामध्ये क्वालिटी असते आणि जे भिंती चिटकली त्यांच्यात क्वालिटी नसते शाबास त्यासाठी टाळ्या वाजवा इतकं असं म्हणणे जे वर गेले त्याच्यामध्ये क्वालिटी आहे आणि जे खाली आहे ते बिगर क्वालिटीचे आहे हे बघून आलेत का ते बघून आणलेत का याच्यातून हवा तकलीफ झाली ते याला पण काटणी माराव्या ले आपल्या गाठीसाठी ना करा मोकळं बोलत चाल मी काटणी मारणार लय काय म्हणा याला पण काटणी माराव्या याला पण काटणी माराव्या बरं काय तिथं क्वालिटीचं म्हणे ठीक आहे एक क्वालिटी बोल अजून काय आहे वर बघा का खाली टाका माझं व्याख्यान तिथं सांगून आलेलं बोला असं काय फरक काय ठीक आहे क्वालिटीचा विचार केला पण जाऊ द्या क्वालिटी काय भोगा करते काय क्वालिटी मडके बाजू पाहिला कांटार बाजू चांगले म्हणायला बोला ना मागे बोला हा शाबास बोल बेटा जे भिंतीला लावलेले असतात ते इतरांनी लावलेले असतात जो वरती जाणार असतो तो स्वतः गेलेला असतो शाबास वेगळेपण आहे पण अजून तरच्या अपेक्षा पण वेगळेपण आहे तुझ्यासाठी टाळे वाजवा कोणीतरी म्हणजे ये मध्ये आधार सर्टिफिकेट म्हणजे पुढे झाला चांगला फायदा होतो काय का नाही सर म्हणले चांगला आग्रह केला मागच्या सर आग्रह केला प्राचार्य म्हणले आहे बापरे तू जायला पाहिजे सर्विस मध्ये सांगतो कोणीतरी म्हणलं तिचं म्हणणं तर ते आहे आणि बाकी स्वतः सर मला निसून जायचे तो माझा भाऊ होतो चांगला म्हणलं त्याची पर्सनॅलिटी सुद्धा गेली मला पण जायचे ते स्वतः म्हणाल ते काय पण मला अजून होतं अपेक्षित आहे पुढे मागे बोला मागच्या ना कळवायचं असतं पुढच्या आपावर मागच्या ना कळवायचं हा मागे बोला ना काय ते वाटतं 2 फुग्यांमध्ये काय फरक असावा त्यानं उत्तर दिले त्या उत्तराला जरा सांगा म्हणजे लक्षात येईल तुमच्या मुद्दा मला पटकन मला मी बोलणारच नाही त्याशिवाय माझं व्याख्यान 2 दिवस चालू तरी चाललं त्यानं दिलेल्या मुद्द्यावर धरून ना फक्त त्यानं उत्तर द्यायचं फरक काय आहे 2 फुग्यांमध्ये बोला पंजाबीवाले सांगा ड्रेसवाले सांगा साडीवाले सांगा साधावाले नाही कोणी नवरेकडे दिसते आता सांगितलं आहे की नाही सांगा सगळ्यांनी वडण्यावाले सांगा बिगरवडण्यावाले सांगा मागे बोला ना चमत्कार बोले तुमच्या हातामध्ये बोला नमस्कार घाला बहुत चमत्कार केल्याशिवाय कोण नमस्कार घालत नाही मागे बसून काय नाही बोला लवकर दादा बोल मागे काहीतरी बोला चष्मा बोल ना नाही बोलतोय तू पण इकडे बोला ना त्याला बोलायचं काहीतरी बोल फास्ट आपल्याला बोलायचं बोला एक उत्तर द्या म्हणजे मला शेवट मुद्दा सांगायला मला ते उत्तर तुमच्याकडे पाहिजे 2 फुग्यामध्ये फरक काय 2 गोष्टी नाही घ्या क्वालिटी झालं तिचं म्हणणं तू स्वतःहून आणि दुसऱ्याने लावलं तिसरा फरक कोणीच नाही त्यानं सांगितलेला त्याला धरता बोला अरे बोला हा शब्द बोल बेटा का तो फुगा चिटकवणारा असतो ना त्याला दुसऱ्याने सपोर्ट द्यायचा असतो आणि जो वर जाणार असतो तो स्वतःहूनच जातो म्हणजे तेच झालं सेम झालं तिला तेच म्हणायचं बोला लवकर दुसरं कोणी फास्ट बोला काय मंडळी आता त्याला विचारतो हा सांग लवकर तो चिटकेला असतो तो फुगा त्याला तेवढं त्याला अवघड नसतं वरती जायला आणि तो वरती जातो ना त्याला खूप कष्ट घ्यायला लागतो हा म्हणजे तुझं म्हणजे तो संघर्षातून घडलाय असं झालंय तसं झालंय संघर्षातून घडलं की अपयश वगैरे येत नाही आलं तरी पचवायची ताकद आपल्यात असते हे लक्षात ठेवा म्हणजे ती मुद्दे मला हे नाही मला पुढचा मुद्दा पाहिजे पण त्यांचे मुद्दे मी क्लिअर करते छान मुद्दा आहे की संघर्षातून गेलेला असते हे तर अपयश येत नाही आणि आलं तर पचवायला म्हणजे सहज जातं ज्यांना दुसऱ्यांनी
गेलेले असतात त्यांना एकतर अपयश आलं तर ते त्या मेसेज घेऊन परत गेलेले असतात त्यांचे विषय सोडून नाही तर मग फॅन आहेच करेल ठेवलेला काही टॉयलेट मध्ये हल्ली सुद्धा बरी पडले भाऊ मारला कार्यक्रम कधीच मोठीला मोबाईल दिला मोबाईलने आमच्या इकडे हार्टबीट मारलं ते सगळं विचार साफ आता बसली पोटाचं कॅन्सर होतं मोबाईलवर गेम सांगा महत्वाचा मुद्दा तुम्ही बोर होशाल मला बोर नाही करायचं तुमचा ब्रेन जागा करा तुमचा ब्रेन वापरा माझा ब्रेन वापरून काय पाहिजे मी काय किती फटफट बोलून जाईल मला काही बोलण्यात मजा नाहीये तुम्हाला बोलायला लावायचं तुमचं व्यक्तिमत्व विकास घडवायचंय मला व्यक्तिमत्व विकासाचा शब्द तुमच्या कानावर नाही तुमच्या शरीरात रुजवायचं आहे काय फरक आहे अजून 3 तारीख 14 फरक बोल ना काय वाटतं ते सांग ना काय फरक असेल ना काहीच नाही हा मला मध्ये हा काय ते सांग नाही असं काही सांगितलं पुढे असं काय करायचं पोर असे असणार नाही सांगितलं अरे एवढे वेळा विचारले कोणाची हिंमत का बरोबर आहे 4 पोरींची झाली ही हिंमत आपण करा मागे बोला टाळ्या वाजवत आहे तुम्ही सांगितलं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे बोला नाही मला बोलायला असं वाटायला लागलं तुम्ही बोला पडते बरोबर यायला मला येतही सांगा मला माहित आहे पुढे बोला भाषा बोला बोला आता गाण्यानुसार टाळ्या वाजवत त्याच्या गॅस मधला फरक म्हणजे तो हलका गॅस असतो त्याच्यामध्ये भरलेला तर त्याच्यामुळे तो वरती लटकतो आणि आपण जो तोंडाने फुगवतो तर कार्बन डायऑक्साईड सोडतो आपण तोंडावाटे मग तो जड असतो म्हणून तो खाली दोघांमध्ये गॅस भरलाय सर मुलांना ऐका दोघांमध्ये गॅस भरलाय दोघांची क्वालिटी चांगली आहे दोघांचाही संघर्ष आहे म्हणजे ना का वर गेला संघर्ष खालच्याला काही थोडा संघर्ष आहे का एक पंप जास्त फटाक किती मोठा संघर्ष आहे पंप मारावा लागतो लय संघर्ष करावा लागतो ताण नाही होते परिपूर्ण काय करायचं तुम्ही जर नाच करताना हाताळाल मग पडणार नाही यांचे भूगोल मला आता डेकोरेशन करा 100 भुग्याने 10 भेटतील 80-90 फुटतील एवढा संघर्ष यांना पण त्या ताईने सांगितलंय की वरचा जो गेला ना त्यामध्ये गॅस खाली राहिला ना त्यामध्ये गॅस आहे पण दोन्ही गॅस मध्ये फरक आहे मला काय सांगायचं होतं तुमचा मुद्दा नाही जुळला तर सरांनी आता माझी ओळख समाज प्रबोधनकार म्हणून करून दिलीच आहे पण हरिभक्त पारायण म्हणून पण करून दिली मग आता तुम्हाला मी जुळवणी बरोबर करेल मी व्यक्तिमत्व विकासाची व्याख्या असं सांगत होतो हिडन क्वालिटीज इन आवर बॉडी इनर क्वालिटी दॅट इज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इनर क्वालिटी तुमच्या आतमध्ये काय घडलंय त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणायचं त्याला पर्सनॅलिटी म्हणायचं आतमध्ये काय घडलंय दोन्ही पुढे आहेत पण एकाच्या आतमध्ये हेलियम हायड्रोजन हलका गॅस आहे म्हणून तो हिमालयाच्या उच्च शिखरावर जाऊ शकतोय आणि एकामध्ये साधा कार्बन डायऑक्साईड भरलाय तर भरला म्हणून तो खाली बसलाय आतमध्ये काय घडलंय म्हणून फुगे वर जाऊ शकतात आणि आतमध्ये काय घडलंय म्हणून तोच फुगा खाली येऊ शकतो फुग्याला म्हणत नाही फुग्याच्या आतमध्ये काय आहे याला म्हणतोय बाळांनो विद्यार्थी मित्रांनो फुग्याच्या आतमध्ये ती बाहेर काढा ती हिडन क्वालिटीला बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागतो याला व्यक्तिमत्व विकास करायचं फुग्याच्या आतमध्ये ते म्हणतात ना दडून बसलेली काय एखादी स्वर्गीय शांत राहिली बोलतच नाही एखादा असा देवदास सारखा बसलाय मग त्याला विचारायचं आतमध्ये दडून बसलंय ते दडून बसलेलं कारण त्याला देवदास सांगायला कारण होत असतं आम्हाला ही कारण शोधायचे म्हणून आतमध्ये काय आहे फुग्याच्या याच्यावर तुमची पर्सनॅलिटी अवलंबून आहे म्हणून आतपासून पर्सनॅलिटी कशाला म्हणणार तुम्ही स्टेजवर या बोला व्यक्त व्हा मोकळे व्हा कारण तुम्ही व्यक्त झाला मोकळे झाला की तुमच्या इनर क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला काय होईल सुरुवात होईल जोपर्यंत इनर क्वालिटी इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपली पर्सनॅलिटी घडत नाही आणि बोलल्याशिवाय इनर क्वालिटीज इम्प्रूव्ह होऊ शकत नाही आणि म्हणून एक विद्यार्थी म्हणून एक युवक म्हणून तुमची आपली एक जबाबदारी आहे शेवटाकडे चाललेली एक जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे तर आम्ही जर एनएसएसचे विद्यार्थी असो आम्हाला जर आपली पर्सनॅलिटी घडवायची असेल तर आमच्या आतमध्ये काय घडलंय याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे ती जाणीव करून द्यायचं काम ती जाणीव इम्प्रूव्ह करायचं काम या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करायचं काम जे कोण करत असेल तर ते एनएसएस तुमच्या समोर असणारा विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी 2006 मध्ये एनएसएस चा बेस्ट कॅन्डिडेट आहे लक्षात ठेवा डॉक्टर साक्षीदार आहे तुमचे एनएसएस चा 2007 चा बेस्ट कॅन्डिडेट तुमच्या समोर उभा आहे आणि 2008 9 आणि 10 आणि आजपर्यंत एनएसएस च्या शिबिरांमधून व्याख्यान देणारा कॅन्डिडेट आहे तुमच्या समोर पण
NSS मला भेटलं नसतं. ते NSS मला त्या काळात कॉलेजमध्ये भेटलं नसतं. त्या काळात आमच्या तापटे सरांनी, आमच्या मानकर सरांनी, बानाजी सरांनी त्या काळात दीपक राऊत नावाच्या विद्यार्थ्यामधल्या इनर क्वालिटी इम्प्रूव्ह केल्या नसत्या, जागा केल्या नसत्या, तर आज तुडी सारख्या इतक्या लांबच्या कॉलेजला कोण तो दीपक राऊत काढला तरी असता. आज तुडी कॉलेजला दोनदा दीपक राऊत यावं लागलं. याचंही कारण आहे NSS ने तयार केलेलं माझ्यातलं खुललेलं व्यक्तिमत्व. काय मेसेज करायचं ऐकण्यापुरतं नका बोलवा, शिकून घ्या. लाईफ चेंज होऊन टाकेल. पैशाने लाईफ बदलत नाही. तुम्ही सोडून द्या, पैशाने लाईफ बदलते. बारकाले पोरं शेअर मार्केट करायला लागले, ट्रेडिंग करायला लागले. पैशाने मार्केट बदलत नाही. पैशाने मार्केट बदलत नाही. शालेय पुस्तकातून ज्ञान नक्की मिळेल, पण त्या ज्ञानाचा वापर कोणत्या वेळी कसा करावा याचा जर तुम्हाला नॉलेज मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नीती मूल्यांची जाण असायला पाहिजे. मूल्य शिक्षण अंगीकारलं पाहिजे. आणि हे मूल्य शिक्षण, नीती मूल्य जर आपण अंगीकारली तरच बाळांनो आपला व्यक्तिमत्व विकास होईल. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास होत असताना या सगळ्या गोष्टी सांगत असताना नेमकी NSS तुम्हाला काय घेऊन जाईल म्हणून त्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि शेवटाकडे जायचं. किती जणांना वाटतं सर मला छान बोलता येत असं म्हणायचं नाही, पण सर तुमच्यापेक्षा अजून मला छान बोलता आलं पाहिजे असं किती जणांना वाटतं समोरच्या? मी जे बोललोय आता त्याच्यापेक्षा काही नाही, हे किरकोळ आहे. त्याच्यापेक्षा खूप छान बोलता आलं पाहिजे सर, कारण बोलल्यावर माझं लक्षात राहतं. चांगलं बोला पाहिजे बोला पण माझं लक्षात राहतं. त्याच्यामध्ये आता फेसबुकला बघा इकडे तिकडे बऱ्याच शिक्षकांच्या नवीन स्टाईल आहेत. आपल्या भागात असं आपल्या भागात त्या जर स्टाईल वापरल्या तर पालक लोक थोडं हलकी सारायला गेलो. पण ते फेसबुकला तुम्ही पाहत असेल विदर्भाच्या शिक्षकांच्या स्टाईलवर डुकरे हो अरे काय बसलेलं असतं सारखा, अरे पोट्टे इकडे लक्ष द्या. ऐकलं ना फेसबुकला सगळ्या ताईने ऐकलं ना? अरे हो आवडे आलोगने झटकन आलाय टक्कर घराचा खटकर सळोगने झटकन आले बाबड्या लक्ष द्या. फेसबुक स्टाईल होती शिक्षकांची. का करावं लागले समजा तुम्ही हे नाही काय बघत काय बघता मला कळत नाही. सोशल मीडियामध्ये बघता काय नाही फेसबुकला मोबाईल प्रत्येक डबडे घेऊन गेले जायचे पोरांचे डबडे करून टाकले. चांगले व्हिडिओ त्यातून घ्यायला चांगलं भेटतं, पण स्टाईल मला सांगितली स्टाईल का पोरे अट्रॅक्ट व्हावी, पोरांचे पुन्हा पुन्हा पळावा आणि मग त्यातली सूत्र गणित जी काय असते MPSC स्पर्धा परीक्षेची ते लक्षात राहावं म्हणून त्या स्टाईल बदलल्या. कारण पोरांना कसं करतात, कारण ही पिढी कार्टून पिढी जन्माला आली आता. यांना असं साधं सरळ प्रोफेशनल टीचर आज आपण हा लेसन घेऊया टिकल्या करून निघून जाते. यांना जर धरून ठेवायचं असेल, यांना जर अट्रॅक्ट करायचं असेल, आम्हालाही आमची पर्सनॅलिटी काय करावं लागेल, इम्प्रूव्ह करावं लागेल. चेंज युअर लाईफ. इफ यू कॅन चेंज युअर डेली रुटीन. जर तुम्ही दिवसातलं डेली रुटीन बदलणार नाही, यू कॅन चेंज लाईफ. आणि 10वी पास झालं ना सगळे? नक्की कोण कोण 10वी पास झालं? फोटो पाहा शंका आहे काहीला काय ना जरा फुल येते म्हणजे सर आपण जरा उपास काय म्हणते झालं पण शेजारच्याची मदत घेतली जरा काय म्हणते नाही मला काय नाही सरांनी सांग दिलं काय म्हणते काय लोकांचं चालूच करणार त्या हातावरून सांगते. काही पोएम होती, यू कांट चेंज युअर डेली रुटीन देन यू स्टार्ट टाइम यू कांट चेंज युअर डेली रुटीन देन यू स्टार्ट टाइम स्कूल. जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करणार नाही, जर तुमच्या दैनंदिन रुटीन मध्ये बदल करणार नाही, तर तुम्ही मरणाच्या दाराकडे हळूहळू चाललात. यू स्टार्ट टाइम स्लोली. बरोबर ना? आठवली कविता, यू स्टार्ट टाइम स्लोली. दैनंदिन जीवनात बदल करावा लागेल. जर तो बदल केला, रोज इम्प्रूव्ह करण्याची तयारी दाखवली, तर नाही दाखवली तर तेव्हा स्टार्ट टाइम स्लोली दाखवली तर मग नाही. आमचं काय चाललंय, आम्ही इम्प्रूव्ह करायला तयार नाही, आम्ही स्वतःला झोपून द्यायला तयार नाही आणि आम्हाला वाटतं आमच्या पर्सनॅलिटी जगली पाहिजे नाही. आम्ही पुढे जाऊ, यू स्टार्ट टाइम मरणाच्या दाराकडे चाललो. आपण लक्षात विध्वंसाकडे चाललो. या सगळ्या गोष्टींचा वापर लक्षात ठेवा. कारण शिक्षणाबद्दल, मूल्य शिक्षणाबद्दल, समाजसेवेबद्दल महात्मा गांधी असं म्हणाले होते, मूल्य शिक्षणाशिवाय शिक्षण हे समाजासाठी घातक आणि विनाशकारी आहे. बापूजी असं म्हणतात, राष्ट्रपिता बापूजी असं म्हणतात की मूल्य शिक्षणाशिवायचं शिक्षण म्हणजे तुमच्याबरोबर जे मुलांनी NSS घेतलं नाही ना, अरे मला केमिस्ट्री बाबा म्हणून सायन्सची संख्या कमी
त्याला इंजिनियर व्हायचे, डॉक्टर व्हायचे. अरे तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, आयटी इंजिनियर व्हा, काय व्हायचे तेव्हा, पण एक लक्षात ठेवा, मी माणूस म्हणून जन्माला. मग मी माणूस म्हणून जन्माला आलोय, तर मी माणूस आहे मी सध्या नाव नाही. आणि माणूस जेव्हा सक्सेस होईल तेव्हा त्याला नीतिमूल्यांची चाड असेल, जेव्हा त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फुललेलं असेल, भरलेलं असेल, ऑलरेडी होणार नाही. आणि म्हणून मी नाही, राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगतात मूल्य शिक्षणाशिवायचं शिक्षण हे एक विनाशकारी आहे, विध्वंसक आहे, विनाशकारी ठरू शकतं. उदाहरणार्थ सांगणार आहे, पण बापूंचं वाक्य एवढंच आहे, मूल्य शिक्षण नसेल आणि फक्त शालेय शिक्षण झालं तर हे समाजाला, देशाला, कुटुंबाला, राष्ट्राला काय आहे, विनाशकारी आहे. आज आमच्या राष्ट्राला गतीला चाललंय, आज आमच्या राष्ट्राचा विध्वंस होत पाहतोय, आज आम्ही विनाशाकडे चाललोय. याला कारण जबाबदार फक्त शालेय शिक्षण व्यवस्था आहे, लक्षात ठेवा तुम्ही सरकार. आणि याला जर आटोक्यात आणायचं असेल तर मग मूल्य शिक्षणाची, त्या शिक्षणाला याची जर जोड दिली, ही दोन्ही ताकद सारखी चालली, हेही ताक बरोबर आहे, तेही ताक बरोबर आहे, ते एक दिवस आपला भारत देश तुझे नाम सुफला आणि प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचला करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर अब्दुल कलामांनी पाहिलं स्वप्न 2020 बलशाली भारत होऊन गेलं. स्वप्न काही साकार झालं नाही, ते स्वप्न साकार करण्याची ताकद तुमच्या सर्वांमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त शालेय शिक्षणाबरोबर त्याला मूल्य शिक्षणाची जोड देऊन आपला व्यक्तिमत्व विकास घडवा. एक दिवस अब्दुल कलामांचं स्वप्न 2020 ला नाही साकार झालं, परंतु येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण हे 2020 चं बलशाली भारताचं स्वप्न 2050 पर्यंत तरी बलशाली असेल हे दाखवून देऊ. ही ताकद तरुणांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या सर्वांमध्ये आहे. ताकदीची जाणीव मी आज करून देतोय तुम्हाला, एवढंच आहे. ते झालं बापूजींबद्दल. स्वामी विवेकानंद एकदा असं म्हणले होते की युवकांनो उठा, जागे व्हा आणि संघर्ष करा आणि तुमचं ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही उठतही नाही, आम्ही झोपतही नाही, आम्हाला ध्येयही नाही आणि साध्य करायचं तर काही प्रश्न नाही. आम्हाला बाण फेकायचा आहे. त्या मागच्या मुलांना म्हणलं नेमबाजीची स्पर्धा घ्यायची आपल्या दोन्ही कॉलेजमध्ये, चला कोण, सगळे मुली घालतात, मी घालणार, पण एक सगळ्यांना आवाज बोलतो, ते म्हणले आपण बाण, आपण उडा. सगळे जण तयार झाले, बाण फेकायचा आहे, बाण फेकायचा आहे. सगळे म्हणे आता माझं टार्गेट आहे ते पक्षी उडवायचा, आम्हाला तो कावळा उडवायचा, तो म्हणते नारळाच्या झाडावर तो नारळ उडवणार, माझी नेमबाजी आज दाखवणार. सगळ्यांना आवडतं काय, मॅडम लय माहिती दिला काय, सांगतो मॅडम समजायला, आज तो नारळ उडवणार म्हणजे उडवणार. सगळ्यांचं ठरलं, सगळे आले, काहींना जमलंही पण काहींना जमलंच नाही. आणि जेव्हा त्यांना विचारायला गेले, उडवलं कसं काय झालं मला माहित नाही, काय झालं मला माहित नाही. जेव्हा जास्त चौकशी केली तेव्हा त्यांना विचारांती लक्षात आलं की बाण मारायला गेले होते पण हातात बाणच, बाण फेकायचा आहे पण हातात बाण आहे का, आणि असलेला बाण मला दोन पाय उभा राहून पेलता येतोय का. हे ज्या दिवशी आपल्याला स्वतःची कुवत कळेल ना, त्यातील व्यक्तिमत्व विकास पाहते. बाण फेकायचा आहे पण बाण फेकता आला पाहिजे, त्यासाठी बाण हातात धरायला शिकलं पाहिजे. बोला म्हणे का खाली म्हणा, या पुढे का नको, आणि भाषा काय मी साड्या दूर ठेवणार सर, आपला बाण बाकी नारळ पाडणार म्हणजे पाडणार कसा, बिन बाणाचा सुका लुमिना नौका. म्हणजे तुमचं झालं रॉड बिघडलेले, रॉड तुटलेली, कमांडरची स्टीअरिंग तुमच्या हातात आणि मग ती गाडी तुमच्या हायवेला चालले संगमनेरला. संगमनेरला नाही झालं, रॉड तुटलेला स्टीअरिंगचा पुरी नको स्टीअरिंगचा रॉड तुटला आहे, कमांडर दिले तुम्हाला 35,000 रुपयाला आणि संगमनेरला सीट घेऊन चालले कुठे एक तासाच्या आत नाही ना, कुठेतरी नाशिकला चांगल्या अपोलो हॉस्पिटलला कुठेतरी पोहोच दिली असेल घेऊन, नाही सगळ्यांना घेऊन शिवाय. तर आमच्या हातातलं बाण कसं आहे बाबा, पेरता येत नाही, त्याच्यासाठी आपण व्यक्तिमत्व विकास आमच्यात जागा करायचा, इम्प्रूव्ह क्वालिटीज. बरोबर बोलतोय ना, पटतंय ना, अरे पटतंय ना, क्वालिटी इम्प्रूव्ह करावी लागते. ते झालं, उठा, जागे व्हा, संघर्ष करा आणि हे साध्य होईपर्यंत थांबू नका. हे जर आम्ही करत नसेल तर आम्ही व्यक्तिगत विकासातून शेकडो मैल दूर आहोत असं म्हणतात. आणि आम्हाला जरी घडवायचं असेल तर आम्हाला या दोन तत्वज्ञांची वाक्य लक्षात ठेवली पाहिजे, या शिक्षकांच्या व्याख्या लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्याचं आचरण आम्हाला करावं लागेल, त्याशिवाय हे जमणार नाही. आणि महापुरुष डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर म्हणतात शिक्षण ही क्रांती आहे. काय आहे? शिक्षणाने क्रांती घडू शकते. शिक्षण ही क्रांती आहे, पण त्याला कोण म्हणता लक्ष द्या, ज्यांनी संविधान दिले त्यांनी देवधर्माला आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही असे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षणाने क्रांती होऊ शकते. शिक्षण म्हणजे क्रांती आहे, पण हा शब्द महत्त्वाचा आणि तो तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. नाही तुम्ही स्वतः सरांनी सांगितलं अगोपाय म्हणलं काय आता बोलायचंय काय, आता सगळं विठ्ठल पांडुरंग सगळं नाही. माझ्या ओरिजिनल प्रवचनात तुम्ही कीर्तनामध्ये ऐकलं तर तुम्हाला देवभक्ती मी वेगळ्या अर्थाने सांगेल. कारण असा तो तुम्ही मालिकेमधला पाहता मुकुट घातलेला कपडे नेसलेला हा देव नाहीच आहे, ती कल्पना आहे. तो देव नाहीच आहे, खरा देव वेगळा आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये आहे तो देव. माणसाला समोरचा माणूस उपाशी राहताना कळत नसेल तर त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला पाया पडून काय उपयोग आहे? समोरचा देव कळला पाहिजे. माझ्या समोर रंगले गांधले त्यासी म्हणे जो आपुले हे कळायला पाहिजे. आम्हाला रंगले कळत नाही, आम्हाला गांधले कळत नाही आणि म्हणून मला मागाशी म्हणावं लागलं की आम्हाला दिसत वाचता येत. जर रंगलेले कळाले असते, गांधलेले दिसले असते तर म्हणावं लागेल आपल्याला डोळे आहेत, दिसते, वाचता येते, ऐकू येते. तो तसं होता ना दिसत नाहीये. आणि म्हणून आपला 8 वाक्य कंप्लीट केले नाही. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ही क्रांती आहे, पण कधी हे वाक्य लक्षात ठेवा. शिक्षण ही क्रांती आहे विद्यार्थी मित्रांनो, पण त्याला नैतिकतेची जोड दिली तर ते शिक्षण शाश्वत ठरते आणि शिक्षणामध्ये जगामध्ये क्रांती घडू शकते. म्हणून शिक्षणाला नैतिकतेची जोड असली पाहिजे. हे वाक्य सांगितलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही एवढंच लक्षात ठेवलं, शिक्षण क्रांती आहे, संघर्ष करा, शिका आणि पुढे संघटित व्हा. लक्षात आहे, संघर्ष करा, उठा, जागेवर सगळं सोडून दिलंय आणि त्याला नैतिकतेची जोड द्या. आमच्या मोठ्या माणसांमध्ये नैतिक करायची, आमच्या नैतिक नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर आंघोळीचं तापलेलं पाणी सुद्धा अनैतिकतेने तापलेलं असतं. सांगा दिवसभर काय करा. बाप सांगतोय म्हणजे आता तुम्ही मोठे झाला म्हणजे तुम्ही पण हे काम करत असाल. बाळ्या बॅटरीला मीटरवर वायरी काढायला आहे ना, त्यावर कोणाला तेवढं असू आलं वायरी काढायला का बरं? रात्रभर मीटर बंद करेल. वायरी बचत रात्रभर हीटर म्हणू नका, इस्त्री म्हणू नका, गिरणी म्हणू नका, सगळं चालू घेतलं आणि उजेड आला पहाटे 8च्या आधी बाळ्या घर बॅटरी काढ वायरी का मीटर चालू. बाळ्याची आंघोळ सुद्धा अनैतिकतेच्या पाण्याने. आमची आंघोळच आमची कशाने होते? अनैतिकतेने. आमच्या दिवसाची सुरुवातच अनैतिकतेने. किती लाईट बिल वाचवलो आम्ही, किती लाईट बिल वाचवलो. एक दिवस बाळ्याचा बाप वायरी काढताच लागला लाईट बिल वस्तू मग बाळ्याने सुरू केलं. आता बाळ्याने सुरू केलं. संस्कार काय वाढवत होते आम्ही पुढच्या पिढीला. आमची सुरुवातच नैतिकतेने होते तर आमच्या मुलांमध्ये नैतिकता येईल पुढून. आणि म्हणून आता तुमच्यासाठी जसं आता त्या दादाने माझी 2-3 उत्तरं दिली, आम्ही सांगितलं तो वेगळा आहे तर सर मला म्हणता आलं या ठिकाणी येऊन, मॅडम मला म्हणता आलं वेगळं तर तो वेगळा आहे. त्याच्याकडे मला बोट करता आलं तर सर साधा जमान्यामध्ये या जगामध्ये काय प्रॉब्लेम झालाय, बोट करायला जागा शिल्लक नाहीये. असं वागा असं कोणाकडे पण सांगायचं, तसं वागा असं वागा असं काय आम्ही सांगणार. छत्रपती आमच्या आदर्श आहेतच, दैवत आहे आपलं. स्वामी विवेकानंद आमच्यात आहेतच. हिंदुत्वाची पताका जगात नेली त्यांनी, सगळंच केलं. पण असं तुला सांगायची हिंमत आहे का? अरे छत्रपतीचे गुण घेऊयात, स्वामी विवेकानंदाचे घेऊयात, पण ते महापुरुष होते, त्यांचे गुण घ्यायला जमेल ना जमेल त्यांच्या मूल्यांची किमान आपण जाण ठेवूया आणि माझ्यासारखा आदर्श बना असं म्हणण्याची हिंमत. अरे नाही काय तर माझ्यासारखं करा असं म्हणण्याची हिंमत जोपर्यंत युवकांमध्ये येत नाही ना तोपर्यंत लहान बालकांना संस्कार घडत नाही. ते लहान बाळांना सांगते तुम्ही पप्पाला सांगतो पण तुला काय वाटत होतं आम्ही लहान मुलांना, त्यानं काय सांगायचं, मग तो तुमच्या तो तुमच्यासारखंच करणार. म्हणून त्या लहान बाळासाठी, त्या लहान बाळासाठी, लहान दिदीसाठी, घरातल्या माझ्या भावांसाठी मी कसं असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे. आमच्या घरात माझ्या दादाला, दिदीला, लहान दादा-दादीला जर कोणी आदर्श असेल, आयडॉल असेल तर मी माझा घरातला मोठा विद्यार्थी आहे, तरुण आहे, युवक आहे, त्याची ताई आहे, माई आहे, काका आहे. मी त्यांच्यासाठी काय असलं पाहिजे. आज घरी जाऊन शायनिंग मारायचं सोडून द्या. आज घरी जाऊन शायनिंग मारायचं सोडून द्या. काय
व्हा, कसं करा, कॉप्या करू नका, काहीच बोलू नका. हे सगळं जाणी मारायचं सोडून द्या. एक काम करा, आपल्या लहान दादा दिदीसाठी स्वतः आदर्श राहा. माझ्याकडे बघून जगायला शिका, माझ्याकडे बघून वागायला शिक. अरे मी बाप सकाळी उठतोय, गावात कष्टाचं पाणी पाणी करतोय, कष्ट करतोय, सकाळी उठल्यापासून आई घास करते, शेणकूर करते, 10 लिटर 20 लिटर डेअरीला दूध जातोय. त्या डेअरीच्या आलेल्या पगारातून माझ्या बापाने मला कॉलेजला यायला मोटरसायकल घेऊन दिली. त्या झालेल्या दुधातून माझ्या बापाने मला गाडीमध्ये पेट्रोल टाकून दिले. त्या पेट्रोलची जाणीव नाही, त्या गाडीची जाणीव नाही. ते पेट्रोल गाडी टाकण्यासाठी, ती गाडी खरेदी करण्यासाठी त्या बापाने त्या आईने केलेल्या कष्टाच्या घामाची जाणीव ज्या दिवशी तुमच्या मनात येईल ना, त्या दिवशी आम्ही आदर्श असतो. आमच्या घरातले लहान बाळ आम्हाला याची जाणच नाही. आमचा बाप आपल्या शेतात काय कष्ट करतोय, आमची आई शेतात काय कष्ट करते, आणि आम्ही गाड्यात स्टंटबाजी करतोय. स्टंटबाजी करताना जाणीव ठेवा, ते पैसे आले तुम्ही बापाच्या आईच्या कष्टात घामातून आले. त्या घामाची जाणीव ठेवा. स्टंटबाजी तेव्हा करा तुम्ही स्वतः पैसे कमवाल. स्वतःच्या कष्टाने लाख रुपयाची 2 लाख रुपयाची मोटरसायकल विकत घ्याल, 15 लाखाची 25 लाखाची फॉर्च्युनर विकत घ्याल, त्यावेळेस स्टंटबाजी करा. आज बापाच्या पैशावर तुम्ही पण लक्षात ठेवा. पडून हे जर कोणी स्टंटबाजी करत असतील तर त्यांना सांगा स्वतःच्या पैशाने कमवा, मग स्टंटबाजी करा. आजपासून हे मागे ऍपल आणि आयफोन फेकून द्या, कारण तुमच्या बापाचे आहे हे आम्हाला माहित आहे. हे आम्हाला माहित आहे. आणि तुम्ही पण त्यांना सांगा तुमचा सगळा नट्टापट्टा नखरा काय असेल ना, तो अभ्यासात दाखवा म्हणा. तो अभ्यासात दाखवा. साधण्यात नटण्यात काही नाहीये. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जर 100% पकडले आपण, तर त्यातलं तुमचं दिसणं, त्यातलं तुमचं दिसणं हे फक्त पॉइंट नॉट 1% आहे. पॉइंट नॉट म्हणजे कळते नॉट माझी भाषा आता सायन्स मास्तर आहे. पॉइंट नॉट म्हणजे 0.001% आहे दिसणं, आणि 99.1% काय आहे तुमचा इनर क्वालिटी. म्हणून त्या फुग्यामध्ये जशी इनर क्वालिटी आहे, आतमध्ये काय घडले ते आतमध्ये क्वालिटी चेंज करा. आता खालच्या फुग्याला वाटत असेल, आता तुम्ही उत्तर द्यायची विषय उठायला चालले, कारण सर काय म्हणणार नाही थांबा म्हणून, आणि तुम्ही इतके असे शांत बसलं की बस आता 2 दिवस बोर झालं तर काय झालं मला माहित नाही कसं झालं 2 दिवसाचं काय. जर 2 दिवस चांगलं झालं असेल तर म्हणजे आज बोर झालं, आणि 2 दिवस बोर झालं असेल आज बरोबर होतं बघू द्या काय पाहिजे. कसं आहे बरोबर ना, असंच होईल ना. म्हणून तुम्ही काय म्हणणार नाही, पण मला म्हणून शेवट करावं लागेल. मला जाऊन पण 12वीची बॅच आहे. मी आता 10वीची बॅच घेऊन आलोय, नवीला पेपर लावले, मॅडमच्या बॅचच्या दुसऱ्या 2 मॅडमच्या ताब्यात दिल्या, तर आता मला जाऊन पण 12वीचं लेक्चर आहे. पण शेवट मात्र करून जावं लागेल. आणि म्हणून आता जर हे ऐकून जर तुम्हाला वाटत असेल डॉक्टर सरांनी राऊत सरांनी आणले, सांगले सरांनी आणले, प्राचार्यांनी आणले, अरे काय आणलं त्यातून मला काय मिळालं ते एक जाता जाता घेऊन जा. जर त्या खालच्या फुग्याला वाटत असेल सर मी पण वर गेलो का, त्यांना कधी कार्यक्रमावर जायचा, ते काय आम्हाला पडलेत का. अरे त्यात काय गरिबांची, त्यातील काय श्रीमंताचे, तिथं काय जात पात धर्म पंथ काही नाहीये, तरी ते फुग्यावर जातात, मीच का खाली. मग खालच्या फुग्याला जर वाटत असेल मलाही त्या फुग्यासारखं वर जायचंय, माझंही व्यक्तिमत्व तसं घडलं पाहिजे, तर काय करणं गरजेचं, उत्तर द्यायचे तुम्ही. म्हणजे मला शेवटायला जायचं काय करावं लागेल, काय करावं लागेल बोला, शेवट सांगा. काय खालच्या फुग्याला वाटतं मी वर गेलो, बोला. अरे बोला बोला मागे मॅडम तुम्ही सांगा, तुमचं उत्तर बरोबर का आताच आहे बरोबर आहे का. शाबास, व्हेरी गुड, टाळ्या वाजवायच्या. जोपर्यंत खालच्या फुग्याला वाटतंय की मला वर जायचं नाहीये, तोपर्यंत काय आहे तो मृदा आहे, दगड आहे साधा. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण ज्या दिवशी त्या फुग्याला रोज सरांचे विचार ऐकून वाटेल, चांगले सरांचे विचार ऐकून वाटेल, प्राचार्यांचे विचार ऐकून वाटेल, वाकचोरे सरांचे, केदार सरांचे विचार, मॅडमांचे विचार ऐकून वाटायला लागेल की नाही राव मलाही आता किती दिवस आहे खाली लोळावून घ्यायचं, एक दिवस तरी मलाही तो फुगावायचा, मला त्या फुग्यासारखं वर जायचंय असं ज्या दिवशी खाली असलेल्या फुग्याला वाटेल ना, त्याने एक दिवस ते काम करायचं, आपल्यातल्या इनर क्वालिटी चेंज करायची, आपल्यात असलेला गॅस बदलायचा, काढून टाका, वाईट गुण बाजूला करा, नवीन नवीन शुद्ध गुण आतमध्ये भरा, आणि एकदा का चांगले गुण आतमध्ये यायला लागले तर तुमच्यातला खाली गडबडणारा फुगा सुद्धा आता स्त्रीला लावून लटकेल, आणि बाकीचे तुमच्या जर तुम्ही म्हणतील आहे आपला भाव होतोय वर गेला, आपण किती दिवस खाली राहायचं. चेंज युअर डेली रुटीन,
change your life. That can't change your identity if you start dying. जर तुम्ही सगळं बदललं नाही तर तुम्ही मरणाच्या दाराकडे चाललाय. आपण जर तुम्ही बदललं तर तुमची पर्सनॅलिटी घडेल, डेव्हलपमेंट होईल, इम्प्रूव्हमेंट होईल आणि तुमच्या फुग्यांची गणना कोणत्या फुग्यांमध्ये होईल? वरच्या फुग्यांमध्ये. पण प्रश्न आहे, अजूनही खालच्या फुग्यांना वाटतंय का की मी वर गेलं? किती फुग्यांना वाटतंय? किती फुग्यांना वाटतंय सर मी खाली होतो कबूल आहे, पण आता मला तो फुगा व्हायचंय, मला वरच्या फुग्यांमध्ये स्थान मिळवायचंय, वर वर करायला दिसलं पाहिजे. सर आता फोटो काढून घ्या, शूटिंग काढून घ्या. खाली फोटो काढून घ्या सर, फोटो हात वर करा. मला वर जायचं त्या फुग्याप्रमाणे, मला बदलायचं सर. ठरलं सर, तुमच्या घामात आता घाम फुटलाय ना, त्या घामात चीज आम्हाला करायचे. किती दिवस खाली आलं, कोणी लाथा मारते, कोणी काय करते, कोणी चिटकून करते, कोणी इकडे चिटकवते. आणि 17वा चिटकवलं फुगा खालीच. मला सर चिटकवायचा कार्यक्रम बंद करायचा, आता मला वरच्या फुग्यामध्ये सांगायचं. वर बोट करा, फोटो काढून घ्या इकडचा. वर बोट करा. एवढं सांगूनही बदलणारे किती माणसं जगात ते पाहूया. बदलायचंय का नाही हे ठरवणारे किती माणसं मला पाहायचंय. या फोटो काढून घ्या, आणि तुमचे मोबाईल पुढे फोटो काढून घ्या. नंतर वर्गाची शिकवताना कामाला हो फोटो काढा, मला पाठवा की आज एवढ्या पोरांनी तुम्हाला बदलावं वाटतंय. सिरियसली फोटो काढून घ्या. बदलायची ताकद आहे पोरांमध्ये. किमान मला मोठं व्हायचंय, मी मोठा होऊ शकतो आणि माझं जीवन मला घडवायचं अशी भावना ज्या दिवशी मित्रांनो, त्या दिवशी नावा एकलव्याचा जन्म होतो हे लक्षात ठेवा. नावा एकलव्याचा जन्म त्या दिवशी होतोय लक्षात ठेवा, ज्या दिवशी मला मोठं व्हायचंय, मी मोठा होऊ शकतो ही भावना तयार होते. पण ही भावना तयार आहे कसला एकलव्य भले एवढं तर द्रोणाचार्य काळाचा धरणार नाही आणि शिष्य झाले कितीही तर दान अंत्याचे पुन्हा होणार नाही, दान अंत्याचे पुन्हा होणार नाही. आमच्याकडे दान देणारी पिढी संपली. आता मी सांगितलं टिकल्या तुमच्यासारख्या टाळ्या वाजवू नका. ती माझी 2 पोरं बॅगा घेऊन तयार आहे. हा त्यांची बाहेर कुठे वाट बघतायत ना भाऊ आई लढणारी वाटत. शेवटी असं असतं का साधी उदाहरण आहे, माझं मोटिवेशन संपत झालं, माझं शब्द झालं. साधं उदाहरण देतो, जे बॅगा घेऊन तयार आहे त्यांच्यासाठी आणि जे झोपेतून जागे झाले लवकर त्यांच्यासाठी. मधमाशी माहिती म्हणून किती जण मधमाशी सर काय प्रश्न विचारला माहिती नाही. हा ऐका, साधी माशी माहिती आहे नक्की? अय गावडे, साधी माशी माहिती आहे? मला वाटतं तिकडे माशी कशी तिचे केस अशी नसतं कोणता शांपा लावलाय का तिथे वाटिका जाऊन वाट लागली केसाची आणि हे आता सांगते हे काय तिला एवढ्यांना वाट कधी लागली वाटिका जाऊन जर केसाची वाट लागत असेल, शांपू लावून केस सुकत असते, असं तरी झालं असतं. अरे असं झालं असतं. आणि ज्या तुम्ही पिक्चर मध्ये बघताय, चित्रपटात बघताय, सगळ्या भांड्या आहेत. माझं नाव नका सांगतो कंपनीवाल्याला जाऊन, पण त्या भांड्या आहे. एखाद्या जायला तुम्ही आठवत अमिताभ बच्चन म्हणता सर येईच का त्याच्या घरी जाऊन पण वापरले घरी तुम्ही लगेच अरे बच्चन जाहिरात केली घ्या ऊंचे लोगों की ऊंची पसंद. ते ओरिजिनल उंच आहे म्हणून उंच म्हणलं मी. तुमची हाईट पा बरोबर कशाला तिकडे आपण दीड फुट हाईट करते 6 फुटामध्ये बरोबरची होणार नाही. म्हणून त्या जाहिरातीच्या आभासी पद्धतीने जाऊ नका. माझ्या मुद्द्यावर या. काय म्हणता चालू हो काय सांगतो नदीतले मासे माशी माशी सात उदाहरण आहे तुमच्या जीवनात. उदाहरणाचं केलं आमचं नाही, 2 मिनिटाची माझी उदाहरणार्थ 2 वाक्य आहे. पण ती कळले त्याला तर बरेचसे असतात, काही ना काहीच कळलं नाही, काही ना काय कळलं तेही कळलं. आज काही जण घरी जाऊन मी बाबा बाई होतो ते अशाच बोलायचे माय म्हणजे तुला ते सांगते गावाने नीट वागला म्हणून काय सांगणार असते काय म्हणते गाई होत आई तुझे सांगते ना तेच त्या सारा सांगितलं माझे ना हवा बदलते आली. आता आई म्हणून कशाला हवा बदलते आली? आता आईला काय माहिती आपली हवा बदलली होत असं काही अर्थ करू नका घरी जाऊ. आईला जे माहिती तुम्हाला जे माहिती दे त्यांना माहिती. लक्षात सायन्स सर्व काय करणार नाही म्हणे सफरचंद खाली पडला, न्यूटनच्या डोक्यावरून कसं झाला आणि मग न्यूटनने शोध लावला कसला हा पुस्तक एवढं माहिती तुम्हाला. गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला की सफरचंद झाडावर खाली पडलं, डोक्यात पडलं आणि गुरुत्वाकर्षण शोध लागला. आमची पोरं स्पीड म्हणजे आमची पोरं स्पीड असतात हे रोज ऐकलं असतं म्हणजे ते स्पीड म्हणतात म्हणे सर मग नावाचं झाड आपल्या खाली असतात सफरचंदाच्या खाली झोपला म्हणून पण सामना नावाचं झाड खाली झोपला असतात म्हणून लावलं आपण शोध
काय होतं सर चांगलं असताना सफरचंद खाली पडलं खालीच का आला याचा शोध गुरुत्वाकर्षणाने लावला न्यूटनने. पण जर नारळाच्या झाडाखाली लपला असता तरी शोध लागला असता की नारळ डोक्यात पडल्यावर माणूस बसत आला. शोध लागली असती त्याला काय एवढं पण ते प्रसंगावर आपण ते करता आलं पाहिजे. आणि म्हणून ती माशी माहिती माशी आता घरात म्हणून तेवढी कोणतरी म्हणजे भाषा असणार आहे की नाही. भाषा असणारच ना. आजूबाजूला मी काही काढत पाहिजे नाही. कॉलेजच्या आत होते भाऊ लेक्चर कमी मच्छर जास्त असतात. सगळं डेप्युटेशन हा माशी काय करते माशी आणि मधमाशी काय करते माहिती. माशी जिलेबीवर बसू द्या कॅन्टीन आहे वडापाववर बसू द्या सँडविचवर बसू द्या गटारीतल्या पाण्यावर बसू द्या प्यायच्या चांगल्या ॲक्वागार्डच्या पाण्यावर बसू द्या कुठेही माशी बसू द्या कुठेही ती काय घेऊन येतात. माशी कुठेही बसू द्या घेऊन काय बोला ना. आणि मधमाशी गटारी बसू द्या जिनीवर बसू द्या भजांवर बसू द्या कशावर बसू द्या ती काय घेऊन येते सांगा ना. पर्सनॅलिटी शिकायची तुम्हाला मग बोला ना. मधमाशी माशी आल्यावर जो करायला असतात माशी कुठेही बसू द्या ती घाणच घेऊन येणार. जे आवरून तयार करायचं जायला ते सांगायचं मला काही किती सांग ते सांगायचं मला. माशी कुठेही बसू द्या ती जिलेबीवर बसू द्या वडापावर बसू द्या स्वीटवर बसू द्या गटारीच्या पाण्यात बसू द्या नाहीतर कुठेही जाऊ द्या ती येताना बरोबर घाणच घेऊन येणार. आणि मधमाशी घाणीत बसू द्या चांगल्या याच्यावर बसू द्या ती येताना मकरंद शोधूनच घेऊन येणार. हा मधमाशी आणि माशीतला फरक काय तुम्हाला काय बनायचं तुम्ही सांगा बघा. माशी बनायचं का माशी बनायचं अजून एक कोणी नाहीच तर मी मला माशी भाऊ तुला काही येणार नाही. आम्ही माशी आहोत आम्हाला मधमाशी बनायचे. आम्ही खालचे पुढे आहोत आम्हाला वर जाणारा तुका बनायचे. ही जाणीव आमच्या मनात निर्माण झाली. डुक्कर माहिती डुक्कर बरं मला उदाहरण लय आठवणी जसे तुम्ही रिस्पॉन्स द्याल तसे डुक्कर एकदा त्या मागच्या दादाला किव आले म्हणजे गोल्ड सन डुक्कर 5-6 झाले त्यांची डझन बिल असतात त्याला आपण काय नाही. आता पहिले 7-8 बाई झाली तर 5 आहे बाकी पहिले कोरोना क्लास मध्ये 3 झाले एक मुलगा 2 मुली. आणि आता मागच्या आठवड्यामध्ये कोरोना मी नेमकी सायन्स शिकवतो आता रिप्रोडक्शन सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि मला सगळ्या नावात पण चालू होता ट्विन्स कसे जन्माला येतात कोरोना सर ते ट्विन्सला काय म्हणतात. आणि ती इंग्लिशमध्ये पण काल कविता शिकवली ट्विन्स आहे ना. इकडे इंग्लिशमध्ये ट्विन्स शिकवलं सायन्समध्ये ट्विन्स कसे जन्माला सांगितलं. आणि परवा बातमी आली युट्यूबला फेसबुकला हमारे वन टाइम ट्विन्स मला म्हणायचं. पण आता कोरोना काळात 3 झाले आता काय म्हणायचं. आणि त्याच्या पुढचा काळ क्रमांक केला सर म्हणजे 3 म्हणायचं. त्याच्या पुढे आता एवढं भागलं नाही आता मला काहीतरी 5 झाले काहीतरी आता काय प्रगती किती झाली विज्ञानाची प्रगती झाली बरोबर की नाही. मला सांगा स्वातंत्र्य काळात लोकसंख्या किती होती. आम्ही स्वातंत्र्य काळात 50-51 लोकसंख्या किती होती. आणि आज आता 2021 ची लोकसंख्या किती झाली आपल्या 21 ला किती होती बरोबर की नाही. मला सांगा विज्ञान वाढलं कमी झालं स्वातंत्र्यानंतर. फॅमिली प्लॅनिंग स्वातंत्र्यानंतर आलं का आधी होतो नंतर आलं ना. मग फॅमिली प्लॅनिंग आलं विज्ञान वाढलं तर लोकसंख्या वाढायला पाहिजे होती कमी व्हायला पाहिजे होती. हा मग हे विज्ञानाला उत्तर शोधायचं. फॅमिली प्लॅनिंग आलं हम तो हमारा ये आणि अभी हम तो हमारा कुछ भी नहीं. आणि तुमचा काय आहे तो सरांचा काय हम तो हमारे तो एक था तुमचा काय आहे हम एक और हम अकेले. जोरदार भेटतोच कोण तुमच्या लाईनर क्वालिटी ना पर्सनॅलिटी ना डेव्हलपमेंट बापाची शेती आणि बापाची खेती आणि बापाचं पेट्रोल. हे काय मग बाप्पा साडीला पैसे दे ना माझ्या बायकोला साडी असं म्हणणार कुठे बायका भेटतात.
हे होणार नाही. आपल्याला आपलं इम्प्रुव्हमेंट करावं लागेल, या दिवशी होईल. आणि म्हणून काय जबाबदारी आपल्याला शेवटच्या मिनिटात सांगतोय, जर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचं असेल, NSS मध्ये यायचंय, ते शिकायचं असेल तर NSS म्हणून नेमकं काय केलं जातं, नेमकं काय होतं. तर NSS चं ध्येय वाक्य आहे, मला नाही. बोला ना मला, मला नाही. आणि बोलून जरी हवा करून दिली तर मी काही तुमच्याकडे सत्य मांडले नाही. सगळं प्रबोधन मग तुम्हाला जे हवंय ते मांडले. सांगा NSS काय सांगतं, मला नाही. तुम्हाला लोकांना आणि आमच्याला माझंही मला तुमचंही काय NSS मध्ये उलट करा, मला नाही माझं नाही झालं बरं तरी चालेल, पण मला माहिती आहे तुम्हाला किती भेटतोय माहिती आहे, पेट्रोलचे पैसे सुट्ट्या नाही, पण मला नाही. आज तुमच्या शेकडो विद्यार्थ्यांचं दर्शन झालं, तुमच्याशी बोलता आलं, तुमच्यासारखी बहरणारी उन्नणारी देशाचं भलं करण्यासाठी सज्ज असणारी मला NSS मध्ये यायचंय, मला महत्वाचे, मला माझं व्यक्तिमत्व बनायचंय, म्हणून शांत चित्ताने 1.5 तास समोर बसेल असं म्हणताना बोलण्यास आणि तुला माझ्या समोर बसतील. आज मी नसतो आलो तर नसतो आलो तर तुम्ही सगळे मला दिसलं असतात नाही, तुमच्या सगळ्यांची ओळख झाली असती नाही ना. आज 150 विद्यार्थ्यांना दीपक राऊत नावाचा सर कोण आहे हे माहीत झालं का, मला नाही. ते सोडून येतात तुम्हाला मी तिथून इथे आलो म्हणून. तर मी म्हणतो नाही सर, इथं 1 तास लेक्चर देतात 5,000 युट्यूबला एवढी गप्पा मारायचं, युट्यूबला हे लागलं मी असतं सर आता वेळेत 10-15,000 व्ह्यू होऊन गेले असत्या, कशी 4-5,000 मोकळे झाले असते. पेट्रोल घाला, तडपड यामध्ये रस्त्याची कामं सगळे गुरुजी काढवाय, बुलडोझर काढवाय, सगळे चालले लागले, माणसं लय आले सध्या चांगल्या कामाला बरोबर की नाही. पण तरी हे करायचंय का, NSS आपलं वाक्य आहे, मला नाही. मग आम्ही आचरणात आणणार नाही का, आम्ही दुसरं काय पेन स्वतः आणताय त्याच्या. म्हणून जबाबदाऱ्या शिकून घ्या, जबाबदाऱ्या तुमच्या आमच्यावर NSS काय जबाबदारी दिल्या शेवट सांगतोय. एक स्वतःसाठी जबाबदारी, दुसरी कुटुंबाप्रती जबाबदारी, तिसरी समाजाप्रती जबाबदारी, चौथी देशाप्रती जबाबदारी आणि पाचवी महत्वाची जबाबदारी ती म्हणजे मानवतेप्रती असलेली जबाबदारी. या 5 जबाबदाऱ्या म्हणून आम्ही चाललं पाहिजे आणि शिक्षणातून योग्य काय अयोग्य काय आपण ओळखलं पाहिजे. आणि आमच्या चाललेल्या शिक्षणाला आम्ही मूल्य संस्काराची नीतिमूल्यांची जाळ दिली पाहिजे. आमचं शिक्षण चालले ते गतिमान, पण गतिमान शिक्षणाला नीतिमानतेची जोड भेटत नाही तोपर्यंत शिक्षणाला कवडीची किंमत नाही. म्हणून आपण गतिमान शिक्षणाला कशाची जोड देऊया, नीतिमानतेची जोड देऊया. आणि योग्य अयोग्य काय, तुमच्यासारखे 2 मित्र पेपरला बसले, एक म्हणला ए दोघांनी अभ्यास केला नाही, एक म्हणला ए परीक्षेला बसलो पण कॉपी नाही केली तर नापास होऊ. म्हणलं नाही नाही बाबा किती चव जाईल, तुम्हाला लय चव असतात मला माहिती, किती चव जाईल. सर लोकांना काय वाटेल, मॅडमला काय वाटेल, एकदा मॅडम नवीन आले त्यांना काय वाटेल, माझं इम्प्रेशन डाऊन होऊन जाईल, डाऊन होऊन जाईल. घरचे लोक तर बापरे बदनामीच करतील. नाही मला कॉप्या बरोबर काय झालं पाहिजे, पास झालं तर इम्प्रेशन डाऊन होऊन जाईल. कुटुंबात, समाजात, सगळीकडे शिक्षकांमध्ये, स्टाफमध्ये, पोरींसमोर बापरे कसं होतं मला. नाही म्हणलं कॉप्या करून पास, शेजारी जवळ बसले हा म्हणला कॉप्या करून पास कारण बदनामी होईल. तो म्हणला नाही नापास झालं तरी चालेल पण कॉपी करणार त्या दोघांना फरक एक करते. 2 गोष्टी नेहमी तुलना करतो. एक म्हणला नाही कॉप्या केल्या तर नापास होऊ, समाजात बदनाम होईल, मला लाज वाटते, मला लाज वाटते या गोष्टीची. दुसरा म्हणला अरे लाज तर त्या गोष्टीची वाटली पाहिजे कसल्या की मी कॉपी करतोय, मी कॉपी करून पास होतोय याची खरी लाज वाटली पाहिजे. मग मला कॉपी न करता जर 4% मार्क कमी पडत असेल तर चालेल, कारण मी प्रामाणिकपणे 40% पास होणार विद्यार्थी मला छाती टोपणे स्टेज वर सांगता येईल. पण कॉपी करून जर 96% पडत असेल तर ते मला छाती टोपणे सांगता येणार नाही. आणि म्हणून कॉपी करून पास होण्याची लाज पाळली पाहिजे. म्हणे मी नापास होऊन मॅडमला पुस्तकावर सारा टाकू म्हणून मी कॉप्या करणार आहे. कॉपी करण्याची लाज वाटते, आम्हाला कशाची लाज वाटावी हे जर कळलं ना मला तरी भरपूर झालं. लाज कशाची वाटावी, आम्हाला चांगल्या कामाची लाज वाटते. अजूनच स्टेजवर या लाज वाटते, अजूनच एकतरी तयारी करायची कार्यक्रमाला ते करून वगैरे लाज वाटते. मी आणि ते स्वामी तेव्हा पडतो हाताला बोलते ते होऊ दे ना बाळा, नियोजनाचा भाग आहे, नियोजनाचा भाग आहे. नको त्या गोष्टीची लाज वाटते आम्हाला. कॉपी करायची लाज वाटते बघा, मागच्याची पुढच्याची ह्या खिशात त्या खिशात मग 17 खिशा असलेल्या बँटी आतून खिसा बाहेरून खिसा इकडे तिकडे मला बोलायचं कॉपी
बापरे ही बंद सुद्धा स्विच केली नाही, इथं सुद्धा घेशील. तिसऱ्या कॉपी करणाऱ्यांनी पीएचडी केली, कशी कॉपी करा शोधून काढ. पुढे ठेवलेली असं ते पण सांगा पुढे काढा. का बरं आम्हाला आज कोणत्या गोष्टी काढल्या पाहिजे याचा आम्ही विचार केला पाहिजे, जबाबदारी शिकली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टी आम्ही 2 नंबरने कॉप्या करून जर कधी यश मिळवलं तर यश हे तात्पुरतं असतं हे लक्षात ठेवा. पण कष्टानं प्रामाणिकपणाने केलेलं यश मात्र शेवटपर्यंत उत्तर. म्हणून गतिमान शिक्षणाबरोबर कोणत्या शिक्षणाची गरज आहे, नीतिमान शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून शासनाला तुमच्या शालेय शिक्षणाबरोबर कशाची जोड द्यावी लागली, एनएसएसची जोड द्यावी लागली. त्यामधून विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. कारण शासनाला देखील माहिती आहे हे सगळं तयार होईल, पण या ज्ञानाचा वापर योग्य ठिकाणी करायचा, अयोग्य ठिकाणी करायचा. ही ताकद निर्माण करणारे विद्यार्थी तयार करायचे असतील तर आपल्याला एनएसएसची जोड द्यावीच लागेल. नेहमी खूप गमतीने सांगतो आपल्याकडे किती आयटम बॉम्ब आहे म्हणे तुम्हाला माहित असेल, बोला ना किती आयटम बॉम्ब किती बनवलेत आपण पाकिस्तान चालण्यासाठी किंवा लोकांना टाकण्यासाठी किती बनवले. हा आयटम बॉम्ब आणि काही ना पाहण्याचे दोष असतात त्याला इलाज नाही. तुम्ही म्हणजे मास्तर ऐकून गंगाने काही बोला हे पकडतोच आपल्याला. अरे 5-5 हजार पोरं समोर असतात, तुम्ही काय 150 पोरं वाचला, तुमच्यात एक पोरं तुमचा वोट आला तरी मला कळते काय बोलत असेल. तुमचे केस बघण्यासारखे उभे राहिले की त्याच्यावरून कळतं काय झालं असेल, कोणत्या भावना जागे झाल्या असतील. ते सगळं कळतं बनवणं. आय एम सायकोलॉजी स्पेशलिस्ट असं केमिस्ट्री स्पेशल आहेच पण मॅडम पण नाही मी पण आता सायकोलॉजी स्पेशल आहे. आपल्याकडे लायसन आहे स्नेहदीप काउन्सिलिंग सेंटर म्हणून. त्याच्यामध्ये तुम्ही काय वाचलं, कसे बोलतात, कोणाला कंटाळा आला, कोणाला नाही आलं, सर लोकांची आताची मनस्थिती काय, मॅडम लोकांची मनस्थिती काय, अजून मला तुम्हाला कळते आहे कळते ना. पण मीडियाला लावून आलं तुम्ही पण थोडी ताकद वापरून देऊन जाणार का परत थोडी येणार आहे. तुम्हालाही मूल्य देऊन गेलं पाहिजे. ज्यासाठी मला बोलवले ते माझं काम मी प्रामाणिकपणे केलं, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्याचा या बोलल्यासारखं करा तर द्या ॲप्लिकेशन जाऊ दे आमचं इथेच टार्गेट करून वाढल्यासारखं कर, बिघडल्यासारखं कर. चालला एनएसएसचा कॅम्प पूर्ण झाला, द्या सर्टिफिकेट. राष्ट्र घडले बलसागर भारतो विश्वात शोभुनी तो सोन्याचा दिन देवो बलसागर. आता किती दिवस आपण मामाला तो सोन्याचा दिन येऊ, तो सोन्याचा दिन येऊ. अहो कधी येणार आहे का नाही आता परत स्वातंत्र्य काळात परत स्वातंत्र्य जायचं मग परत गाणी म्हणायची का आता कधीतरी आपली मुली चुकून म्हणली तो सोन्याचा दिन आला आला. कधी म्हणणार आहे की नाही तो सोन्याचा दिन आला, कधी निघणार आहे की नाही तो सोन्याचा दिन. नुसता सोनेरी धुळे सोन्याचा देश आहे, विकसित देश आहे, असा देश आहे आणि अजून काय धुळे निघाला ना आणि तो सोन्याचा दिन नाही ना. कधी आम्हाला नाही काय की किमान स्वप्न तरी पडले पाहिजे आम्हाला तो सोन्याचा दिवस आला म्हणून. आम्हाला अशी स्वप्नही पडत नाही, आमची स्वप्न वेगळी असतात. आम्हाला पुस्तकात काही दिसतं, आम्हाला मनातही काही दिसतं आणि पुढं वही असं असतं काय अभ्यास आई म्हणती तरी ते जवळ आहे सत्र परीक्षेची. एनएसएस वगैरे सांगायचं काय फालतू काम चालले पेपर आहे आणि तुम्ही काय फालतू उद्योग करता, फालतू उद्योग करता सरी स्वातंत्र्य भेटा घ्या तुम्ही. फालतू उद्योग म्हणणारे तुम्हाला हे फालतू सगळं पैसा जवळ आले काय सर्व पसंत करतील शिकवायचं पडले नाही सगळ्या शिकवा गतिमान आणि नीतिमानतेचं चाक घरीच राहू द्या. घोडा पडणार नाही. घोडा त्या दिवशी पडेल जेव्हा गतिमान आणि नीतिमानतेची चाक दोन्ही सारखी असतील त्या दिवशी घोडा पडेल, त्याशिवाय घोडा पडणार नाही. आणि म्हणून मोबाईलचा वापर करताय ना तुम्ही सर बोलले मग कशी मोबाईलचा वापर कारण मोबाईलचा वापर मी नेहमी सांगतोय. जुनी लोक कुऱ्हाडीने लाकडं तोडायची बरोबर, लाकडानं कुऱ्हाड तोडायची, कुऱ्हाडीनं लाकडं तोडायची मग ती धार लावायची मग लाकडं तोडायची. पण जमाना बदल गया. तुमचे बाजू घेतो रे वापरा मोबाईल. आता रेकॉर्डिंग करा घरी नेमकं सांगा बाबा त्याला सरळ त्याची मोबाईल द्यायला सांगितलं द्या आपण 50,000 रुपये मोबाईल घ्यायचा सांगा. हा मोबाईल वापरा. का बरं आमच्या बाप जात्याने आम्ही कुऱ्हाडीने लाकडं तोडली पण ती कुऱ्हाडीने लाकडं तोडण्यात आमच्या बाप जात्यांना किती कष्ट करावे लागले, किती वेळ गेला याचाही जरा विचार करा. म्हणून त्या कामाची जाणीव ठेवा. पण काळ बदलला, जमाना बदलला, एआयचा जमाना आला आणि या जमान्यामध्ये आता कटर मशीन आले. सर कटर मशीन आले. आमच्या बाप दादांनी कुऱ्हाडीने लाकडं तोडली पण आता कटर मशीनचा काळ आलाय. आमच्यातली 4 जण पुढे गेलेले आहेत आणि ती कटर मशीनचा वापर करताय आणि आम्ही म्हणतो नाही
मशीन पायाला लागलं मग, पाय तुटला मग, हाताला लागलं मग, पायाला कटर मशीन एखादी मान गेली मग, आमच्या पोरांच्या हातात आम्ही कटर मशीन देणार नाही. पोरांना लाकडं तोडायची पण कशाने? कशाने? कुऱ्हाडीने. आणि वरून मग थोड्या वेळाने कळालं 2-4 दिवसांनी, अरे बापरे त्यांनी 100 लाकडं तोडली 2-4 दिवसात. आणि आमचं एकच बाकी द्यायचं. आता पोर तोडले आणि तोडायच्या बाकी अरे अक्कल आहे का नाही त्यांच्यावर? बाय 100 पैकी 90 झाडं तोडली, 100 पैकी 90% पडले. तुला काय झालं? तुला काय कमी? पैसे कमी का? आणि कमी का? पेट्रोल कमी का? तुला काय झालं? 2 तोडली, 40 तोडली, 100 पैकी 36 तुला ते 75 पडले. आणि तो वापर कशाचा करतोय? त्याचा स्टेटस पुढे तो जमान्याचा वापर करतोय. चेंज आलाय जमाना. आता यायचा जमाना आलाय, आम्हाला कटर मशीन वापरावं लागेल. कमी वेळेत जास्त झाड तोडणारी मशीन वापरावी लागतील. आम्ही जर आमच्या बाप दादाने वापरलेल्या मशीन वापरत नसतो तर आम्हाला हातापायाला नक्की धोका नाहीये. पण जमाना येईल, पुढे निघून जाईल, आम्ही मात्र माहीत राहतो. म्हणून हे आजच्या जमान्यात आम्हाला मोबाईलचा वापर करावा लागेल. पण परत प्रश्न तोच आहे, तो वापर योग्य की अयोग्य हे करण्यासाठी मात्र एनएसएसची गरज लागेल, डेव्हलपमेंटची गरज लागेल. कारण त्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आम्हाला एनएसएसचं महत्त्व कळायला पाहिजे. म्हणून मोबाईलचा गैरवापर न करता त्या सगळ्या गोष्टी बदलायच्या आहेत. म्हणून किती जणांना शेवटची माझी कविता आहे. आता किती जणांना असं वाटतं सर माझं आयुष्य असं उजळून निघालं पाहिजे, माझं आयुष्याचा निखार असा बाजूला गेला पाहिजे, माझं आयुष्य असं परिपक्व झालं पाहिजे, माझं आयुष्य असं स्वयंसेवी झालं पाहिजे आणि माझं आयुष्य वेगळं असलं पाहिजे. किती जणांना असं वाटतं बरोबर? माझं आयुष्य वेगळं असलं पाहिजे इतरांपेक्षा, मी वेगळा झालं पाहिजे इतरांपेक्षा असं वाटत असेल तर ऐका. निखरना हो खुद को तुमको, निखरना हो खुद को तुमको, या हो स्वयं में कुछ खोजना. मला जर तुमच्यात काही वेगळं करायचं असेल, तुम्हाला तुमच्यातच काय शोधायचं, तुमच्या शोधायला लावलं इनर क्वालिटी, तुमच्यात काय शोधायचं असेल, तुमच्या अंगाला निखार निर्माण करायचं असेल, निखरना हो खुद को तुमको, या हो स्वयं में कुछ खोजना. आओ तुम एक मंडळेगा, ये राष्ट्रीय सेवा योजना, ये राष्ट्रीय सेवा योजना. परिपक्व करना हो स्वयं को. अरे तुम्हाला परिपक्व करायचंय का? ऐका ना, आणि आवडलं तर टाळ्या वाजवा. परिपक्व करना हो स्वयं को, या हर कमी को करना है दूर. परिपक्व करना है स्वयं को, या हर कमी को करना है दूर. आओ तुम्हें एक मंच देगा, ये राष्ट्रीय सेवा योजना, ये राष्ट्रीय सेवा योजना. हम स्वयंसेवी समाज के, हम स्वयंसेवी समाज के, समाज सेवा है ध्येय अपना. आम्ही कशासाठी आलो? हम स्वयंसेवी समाज के, समाज सेवा है ये ध्येय अपना. आओ तुम्हें एक मंच देगा, ये राष्ट्रीय सेवा योजना, ये राष्ट्रीय सेवा योजना. प्रकृति को मानव समाज की, प्रकृति को मानव समाज की हर कड़ी से जोड़ना. त्या प्रकृतीला मानव समाज बरोबर हर एक कड़ी से जोड़ना. आओ तुम्हें एक मंच देगा, ये राष्ट्रीय सेवा योजना, ये राष्ट्रीय सेवा योजना. निखरना है खुद को तुमको, और या वो स्वयं में कुछ खोजना. आओ तुम्हें एक मंच देगा, ये राष्ट्रीय सेवा योजना, ये राष्ट्रीय सेवा योजना. या राष्ट्रीय सेवा योजनेतूनच तुम्हा आम्हाला निखरता येईल, तुम्हा आम्हाला उजळता येईल, तुम्हा आम्हाला पैलू पाडता येईल. आणि तुमच्या सगळ्या या कोळशाच्या खाणीमध्ये, दगडाच्या खाणीमध्ये तुम्ही एनएसएसला आलेले सगळे हिरे आहात. आणि तुमच्या सगळ्या या कोळशाच्या खाणीमध्ये, दगडाच्या खाणीमध्ये तुम्हाला हिरे म्हणून इथे निवडले. आणि जे हिरे नव्हते ते कधीच घरी गेले, पोहोचले. ज्यांना वाटत होतं की मी हिरा आहे, आणि ह्या हिरा नुसता हिरा नसतो बरं का, त्या हिऱ्याला पैलू पाडून घ्यावे लागतात. त्या हिऱ्याचं मूल्य जगात काहीतरी वेगळं होतं. आणि म्हणून तेच हिरे या ठिकाणी थांबले की ज्यांना स्वतःवर पैलू पाडून घ्यायचे, ज्यांना स्वतःला पैलू पाडून घ्यायचे, ते हिरे या ठिकाणी थांबलेत. आणि तुमच्या या सगळ्या हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी वागचौरे सरिता आहेत, केदार सर आहेत, बापट सर आहेत, केदार सर आहेत, मॅडम आहेत, आपण सर्वजण मागे बसलेला सगळा स्टाफ आहे, आणि सगळे शिक्षक, इतर कर्मचारी, शिक्षक असतील, सर्व असतील, हे तुम्हाला हिऱ्यांवर पैलू पाडण्याचं काम करताय. आता गरज आहे ते हिऱ्याने थोडं अंग धरून राहिलं पाहिजे. पैलू पाडत असताना कधी रागवावं लागेल, कधी धमकी द्यावी लागेल, कधी मारही द्यावं लागेल, कधी परताना फोनही करावे लागतील, काय नको ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कारण हिरा आपोआप घडत नाही, त्यासाठी पैलू पाडावे लागतात. म्हणून जो हिरा हे पैलू पाडत असताना, शिक्षकांचे पैलू पाडत असताना शिक्षकांचं हे सगळं सहन करेल ना,
तोच हिरा जगात अनमोल किमतीचा होतो आणि तोच हिऱ्यातलाही आधी मी कोळशाची खाण म्हणले, दगडाची खाण म्हणले, त्यातले तुम्ही बसले आहात त्याला हिरा म्हणले, पण यातून एखादा हिरा सर कोहिनूर झाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याला पैलू पाडण्यात तुम्ही सगळे शिक्षक पाहतो. जाता जाता सर मी तो कोहिनूर हिरा आहे असं सांगण्याची ताकद तुमच्या गाडी पाहिजे. सर मीच ती तो कोहिनूर हिरा ना. आता तुम्ही कोळशी नाही आहात, आता तुम्ही दगड नाही, दगड आणि कोळशी झोपले गेले इथे ज्या चार भिंतीच्या आत सगळे हिरे आहेत, पण हिऱ्यामधून एक परत वेगळा हिरा पाहिजे, तो म्हणजे कोणता? कोहिनूर. आणि कोहिनूर तेव्हाच घडतो जेव्हा पैलू पाडण्याची क्षमता आपण सहन करतो. टाक्यातून गाव सुटल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हणतात. आणि म्हणून तुम्ही ते टाक्यातले घाव सोसण्याची तयारी दाखवली. आमचे सर सगळे तुमच्या टाक्यातले घाव देतात आणि ते तुम्ही सोसताय की 1.5 तास झाले असते बहुतेक असं मला वाटतंय. माझं काय ठळक लक्ष नसतं, आपण बेभान माणूस आहे या बाबतीत. 1.5 तास मी अंदाज म्हणलो होतो, सर म्हणताय 2 तास झाले, आय डोंट नो. पण एवढं म्हणजे तुम्ही थोडे नाही टाक्याचे घाव सहन केले, इतके टाक्याचे घाव सहन केले की आता माझ्या बरोबर तुम्हालाही घाम फुटायला सुरुवात झाली आणि लाईटीने आपल्याला संदेश दिला की थांबवा. कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असंच मी बोललो, लई टाळ्या वाजल्या, पोर म्हणजे चला मग काहीतरी करूया. पण असं नाही मला न, काहीतरी केल्याशिवाय कुणीतरी होता येत नाही, काहीतरी केल्याशिवाय कुणीतरी होता येत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, बंधू भगिनींनो, म्हणून काही करून तो कुणीतरी होता येत नाही, तो कुणीतरी होता येत नाही, तो कुणीतरी होता येत नाही. आतापर्यंत 2 तास बोललो, तुम्ही अगदी मनापासून ऐकलं. कदाचित सर म्हणतो ते आमची कोरले व्याकारी सर ऐकून घेत नाही म्हणले होते, तुमचे देखत सांगतो ते म्हणे आमची कोरले व्याकार ऐकूनच घेत नाही, ऐकणार नाही. फार तर 40-45 मिनिटं बोला. आता मी म्हणलं कॉलेज सुटायचं टाइम झालाय, मी असा आलोय तसा आलोय, जवळ ऐकताय तवर बोल. पण तुम्ही काय ऐकायचे? बंद होईना. मी काय बोलायचा? थांबा ना. शेवटी आता मी माघार घेतो. पण तुम्ही 2 तास ऐकलं, तुम्हालाही वाटलं नसतं 2 तास ऐकले की मला काही कळत नाही. काहींचं काय लक्ष असेल तर त्यांनी पण मिनिट वाजलं असेल, पण तुम्ही बेभान ऐकलं. बोलता येईल तसं बोललो, परंतु ते सगळे अनुभवाचे बोल असतात. म्हणून प्राध्यापक निलेश प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर, मॅडम, आपण सर्वांचं आणि आमचे मित्र प्राध्यापक निलेश वागचरे सर, तुमचे मराठी विभागाचे प्रमुख आहेत, त्यांचंही मग तुम्हाला माहीत आहे. माझ्या सारखंच आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. अशीच व्याख्यान वेगळी काय ऐकायची असतील ते सायरी एज्युकेशन शैक्षणिक युट्यूब चॅनलला तुम्हाला अनेक शॉर्ट ट्रिक्स इथे ऐकायला भेटतील, अनेक मोटिवेशनल लेक्चर ऐकायला भेटतील आणि स्पर्धा परीक्षा लहान मुलांसाठी जे असतील ते आपली मोफत युट्यूब चॅनलवर तुम्हाला ऐकायला भेटतील. म्हणून सायरी एज्युकेशन सर्च करा, सबस्क्राईब पण करा आणि आपल्या घरातील लहान बहिणी भावांना युट्यूब चॅनल फ्री आहे याची जाणीव करून द्या आणि त्यांच्यावर या नीतिमूल्यांच्या संस्काराची पगडा पडू द्या. एवढंच बोलतो. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, सरांनी मला बोलावलं आणि लांबलेलं भाषण थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.